शौनकादी ऋषींना सांगतात की व्यास महर्षींनी जगदंबेच्या दिव्य ज्ञानाचा उपदेश तर शुकांना केला, पण शुकाने गृहस्था स्वीकारावा त्याकरता एक प्रकारे त्यांना गृहस्था स्वीकारण्याकरता भाग पाडावं म्हणून त्यांनी सांगितलं, शुका तू महाराज जनकांना जर तिथं भेटवली माफ करा, पण मला फक्त थोडा अभिमान कदाचित सुखदेव स्वामींच्या अंतःकरणामध्ये जागृत झाला होता शिवस्वरूपाविषयी. आपण त्या बोधावर आवड झालोय आणि म्हणून हे सगळं जग मला नको आहे. अभिमान लागे शुकाचे पाठी व्यासे उपराटी दृष्टी केली. अभिमान लागला व्यासांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी थोडी उपराटी दृष्टी केली आणि जनक भेटीचे पाठवलेला देणे तो अभिमान घालवण्याकरता की गृहस्थाश्रमात राहून सुद्धा कसं परमात्मा प्राप्ती करून घेता येते हे जाणून देण्याकरता महाराज जनकांच्या भेटीला पाठवले. मी म्हणालो जनकांना 500 माहिती होते. तुकाराम म्हणे राज्याकरिता जनक अग्नी माझे पाव जळे. अग्नीमध्ये त्यांचा पाय जळत होता तरी महाराज जनकांना माहित नाही. ते याज्ञवल्क्य मुनी छांदोग्य उपनिषद सांगायचे राजा जनकाच्या दरबारामध्ये. छांदोग्य उपनिषद सांगायचे. सगळे संत महात्मे बसलेले असायचे. स्वतः महाराज जनक सुद्धा कथा श्रवण करण्याकरता श्रवणांनी सुद्धा मोदयांना प्रश्न केला की महाराज जनकांना 500 बायका सुद्धा त्यांना विदेही का म्हणायची, विदेही जनक का म्हणायचे, त्यांना जीवनमुक्त विदेहमुक्त त्यांना का म्हणायचे, स्वस्वरूपाची ओळख त्यांना कशी झाली होती. इतक्या विक्षेपामध्ये राहून सुद्धा स्वस्वरूपाची जाण त्यांच्या अंतःकरणात कशी होती हा प्रश्न सुद्धा मी विचारला होता. शौनकांनी विचारला होता. सुद्धा मोदी त्याचं उत्तर देत म्हणजे छांदोग्य उपनिषद सांगत होते. याज्ञवल्क्य मुनी सगळे ऋषी मंडळी बसलेले असायचे, भगवत भक्त आले असायचे, महाराज जनक सुद्धा येऊन बसलेले असायचे. प्रत्येक वेळेस काय व्हायचं, याज्ञवल्क्य मुनी सांगत असताना महाराज जनकांकडे पाहून सांगायचे. अजूनमधून विचारायचे राजन लक्षात येत आहे, राजन लक्षात अजूनमधून त्यांचा नाम उच्चार करायचे. राजा जनकाकडे पाहूनच बऱ्याच वेळेस सांगायचे. होतं एखाद्या आता समजा असं कार्यक्रमाला जातो पुढे आणि एखादी ओळखीची व्यक्ती बोललं जातं. आता बाकीच्या ओळखी असतात किंवा अन्य लोकांशी एवढा संबंध नसतो जेवढा त्या एका विशिष्ट व्यक्तीशी असतो. मग ते बोलता बोलता पाहून म्हणलं जातं. तसं महाराज जनकांकडे पाहून याज्ञवल्क्य मुनी पुन्हा 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 महाराज जनकांकडे पाहिजे, अजून त्याला विचारायचे. एक दिवस असं महाराज जनकांना जरा येण्याकरता उशीर झाला. महाराजांना जरा उशीर झाले. या जगदंबा माता तर महाराजांना खुशी आहे. सगळे मंडळी येऊन बसली आहे. याज्ञवल्क्य कथा सांगण्याकरता बसले आणि सगळ्या ऋषींनी त्यांना सांगितलं की महाराज करा ना सुरू. याज्ञवल्क्य म्हणते थांबा, राजा यायचे, जनक आले ना आपण सुरू करू. मग हे सगळ्या ऋषींमध्ये त्यांच्या समजले बा राजा आहे ना आणि म्हणून राजाकडेच पाहून नेहमी सांगतात, त्याच्याकडे पाहूनच बोलतात, त्यांना कुठून विचारतात. राजा आल्याशिवाय सुरू करणार नाही ही याज्ञवल्क्यांची भाषा अशी. काय एवढा राजा जनकाचा अधिकार आहे त्या ऋषीच्या अंतःकरणातला जो विकल्प आहे तो घालवण्याकरता पण काहीतरी लिहिला पाहिजे. मग याज्ञवल्क्य मुनी राजा जनकाला कथा सुरू झाली आणि कथा सुरू झाल्यानंतर याज्ञवल्क्य मुनी योगाने लावला संपूर्ण जनकाला. या जनकपुरीला मिथिला लागली. योगाने लावला. योगाच्या माध्यमातून सगळी मिथिलापुरी लढायला लागली. काही लोक धावत आले, सेवक धावत आले आणि धावत आलेल्या सेवकांनी त्यांना महाराज जनकांना सांगितलं महाराज मिथिले आग लागली आहे, सगळी मिथिला भेटते. मिथिलायम प्रतथायम नवे दैहि कष्टन राजा जनकांचे शब्द आहे. ते म्हणतात मिथिला जळते, माझं काय जाते, जळणारी जळते, माझं काय जाते. नवे दैहि कष्टन म्हणजे सगळं ऋषी येतं आणि सगळे ऋषी उठले आणि ते उठून धावले. कुठे त्यांना लोखंड्या कुठे वगैरे वाढत घातलेले ते खाण्याकरता सगळे धावले. आपल्या आश्रमाला काय लागले असेल, आपले झोपड्या जळून जातील, तिथे आपली उपरणे पंचली असेल तर वाढत घातले ते जळून जाईल. याकरता हे सगळे ऋषी धावले.
करता 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 राजवाडा लागला की हे सगळं आपल्यावरून पुन्हा आले. राजवाडा लागला की सेवक पुन्हा आले, महाराज विठ्ठलाचा राजवाडा जडतोय, राजवाडा जडतोय. महाराज पुन्हा म्हणायचे विठ्ठलाया अवधाया नवे दैहिक कष्टन. भगवानाच्या भाषेत सांगतो, महाराज म्हणतात अग्नी माझी एक पाव, तुला म्हणजे राज्याकरिता जनक अग्नी माझी एक पाव जळेल. राजा जनकाने एक पाय असा लांब घातला आणि पाय थोडा लांब घातलेला असतात ना, तो राजवाड्याला लागला योगाग्नी. तो योगाग्नी येता 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 महाराज जनकांचा पाय जळायला लागला. पाय स्वतःचा पाय जळतोय. तरी महाराज जनकांना विदेह स्थिती प्राप्त झाली होती, विदेह मुक्त होते. आणि इतकी विदेह स्थिती होती की अग्नी माझे पाव जळले, त्यांचा पाय जळायला लागला. तरी महाराज जनक म्हणतात विठ्ठलाया प्रबंधाया नवे दैहिक कष्टन. महाराज म्हणतात हे जड, अहो तुमचा पाय जळतो, जळू द्या, तो कधीतरी जाणारच आहे, मातीत जाणार आहे. हे कधीतरी मातीत हे 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 म्हणजे हेच नाही, हे सुद्धा जगदंबा माता की ते सगळ्यांचं हे हे म्हणजे शरीर हे कधीतरी मातीत जाणार आहे ना, याची कधीतरी माती होणार आहे, हे कधीतरी मातीत जाणार आहे. हे मातीत जायच्या आधी लक्षात आलं पाहिजे. गेल्यानंतर उपयोग नाही, हे मातीत जायच्या आधी लक्षात आलं पाहिजे. मी म्हणतो ते विदा तुम्ही कितीही लावा लक्ष, हे मातीत होणार मिक्स आणि हे ठरलेलं आहे फिक्स. ठरलंय याची माहिती मिळत नाही. जगदंबा माता की कधीतरी याची माती होणार आहे, मातीत जाणार आहे, होणारच आहे याची. पण आत्मस्वरूपाला काय होणार आहे ना, आत्मस्वरूपाला आत्मस्वरूप जगणार आहे ना. महाराज जगत म्हणतात मी परमात्म स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. आणि नवीन दैहिक दृष्टीनं आत्मस्वरूप असल्यामुळे जगणार नाही. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम ते पावकः जैनम क्लेदयन्त्यापो शोषयते मारुतः. मी शिवस्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे, त्यामुळे नवीन दैहिक दृष्टीनं सर्व जळेल, मी मात्र जगणार नाही. आणि मग याज्ञवल्क्य योगाने आवरला सगळ्या ऋषीमुनींना जाणून दिलं. मग म्हटले मग काय युग जगताना करून सुरुवात. सगळे ऋषीमुनी हजर झाले आणि महाराज जनकांचा अधिकार त्यांच्या लक्षात आला. राजा जनक एवढ्या विक्षेपात राहून सुद्धा स्वस्वरूपाशी पोट झाले होते हे व्यासांना माहिती होतं. आणि सांगू त्या काळची युनिव्हर्सिटी म्हणजे महाराज जनक, त्या काळचं विद्यापीठ म्हणजे महाराज जनक, चालतं बोलतं विद्यापीठ होते महाराज जनक. आणि आपला मुलगा त्यांच्या विद्यापीठातून पास होऊन यावा याकरता म्हणून परीक्षा घेण्याकरता त्या जनकरूपी विद्यापीठात पाठवलं. महाराज जनकांकडे आले. हे जनकांचा आधीच्या जनकांचा या नाही, यांच्या बरेच सगळ्यांना जनक म्हणण्याचं प्राधान्य निवडून केलं दिवशी आपण सांगितले चिंतन केलंय. याच्या आधीच्या जनकांचा सुद्धा एक अष्टावतार सोबत संवाद येतो. म्हणजे सगळे जनक विजयी होत्या. त्या जनक नगरीमध्ये होणारा प्रत्येक राजा हा विजयी असायचा, विजयमुक्त असायचे. त्यांच्या आधीच्या जनकांकडे अष्टावतार मुनी गेले होते, 8 ठिकाणी वापरले होते. आणि अष्टावतार मुनी त्यांच्या वडिलांना राजा जनकाने बंदी करून ठेवलं होतं. आणि अष्टावतार मुनी 8 ठिकाणी वाकडे असले त्यावेळेला ते गेले आणि त्यांना पाहून त्या सभेतले सगळे महात्मे सगळे विद्वान हसायला लागले. अष्टावक्र मुनींच्या शरीर नयनाने पाहून जसे हसायला लागले, अष्टावक्र मुनी राजवाड्याच्या बाहेर सभेच्या बाहेर निघून गेले. महाराज जनकांनी थांबवलं, विनोद महाराज तुम्ही का निघून गेला? मी विद्वानांची सभा सुरू का चालला? अष्टावक्र मुनींनी सांगितलं नाही, मी चुकून चर्मकारांच्या सभेत आलो होतो. ऐकताय तुम्ही? ते काय म्हणले, मला असं वाटलं होतं ही मिथिला नगरी म्हणजे विद्वानांची सभा असेल, पण चुकून मी चर्मकारांच्या म्हणजे चांगल्याची पालन करणाऱ्यांच्या सभेत आलो होतो. महाराज जनक म्हटले अहो ही सगळी विद्वानांची सभा आहे, तुम्ही यांना चर्मकारांची सभा कशी म्हणतात? नाही म्हणे, जर ही विद्वानांची सभा ही असती तर मी माझ्या आत्मस्वरूपाची जाणीव केली असती, आत्मस्वरूपाकडे पाहिलं असतं. पण हे सगळे वरच्या चांगल्याकडे पाहताय, हे सगळे चर्मकार आहे, ते चांगल्याचे परीक्षक आहे, आत्मस्वरूपाचे परीक्षक नाहीये. म्हणून सभा चर्मकारांची. अष्टावक्र मुनींना राजा जनकाने प्रश्न केला होता. ते एकदा राजा जनकांना स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नामध्ये राजवाड्यात झोपले होते महाराज जनक. आणि त्यांना स्वप्न असं पडलं, भिकाऱ्याच्या वेशात राजा जनक संपूर्ण नगर फिरले, पण त्या दिवशी त्यांना भाकरीचा तुकडा सुद्धा कोणी वाढला नाही. जाग आल्यावर राजा जनक विचार करू लागले की मी झोपलो राजवाड्यात राजगादीवर आणि स्वप्न पडलं भिकाऱ्याचं. मग हे खरं
का ते खरं, एवढाच प्रश्न होता. हे खरं का ते खरं, एवढा सांकेतिक प्रश्न महाराजांना विचारायचे. असं म्हणून सांगत नव्हतं सगळं की मला असं नाही, हे खरं का ते खरं, एवढी सांकेतिक भाषेतून एवढा सांकेतिक प्रश्न प्रत्येकाला विचारायचे, कुणाला सांगता येईना. शेवटी राजा जनकाचं भाग्य उदयाला आलं. अष्टलोक कोणी त्या ठिकाणी आली, भेट झाली. राजा जनकाने विचारलं, महाराज हे खरं का ते खरं? अष्टलोक कोणी नंतर ज्ञानाने जाणलं आणि सांगितलं, राजन जसं हे तसं ते, किंवा जसं ते तसं हे. म्हणजे जशी जागृती खोटी आहे तसं स्वप्न सुद्धा खोटच आहे. स्वप्नही खोट आहे आणि जागृती सुद्धा खोटी आहे. आपण याच्या पलीकडच्या राजा जनकांकडे पाठवलं. महाराज जनकांकडे शुकदेव स्वामी आले. काही ठिकाणी अशी कथा सांगितली जाते की शुकमुनी जसे महाराज जनकांच्या दरबारात आले ना, द्वारपालांनी त्याला अडवलं आणि द्वारपालांनी अडवल्यानंतर शुकदेव स्वामी सांगतात, जनकाला जाऊन सांगा की मी शुक आलोय, मी शुक आलोय असं जनकाला जाऊन सांगा. आता असं म्हणतात महाराज जनकांच्या द्वारपालांचा आणि शुकमुनीचा 3 दिवस संवाद चालला. 3 दिवस आत्मा ज्ञानाची चर्चा द्वारपालांनी केली. अर्थात ते द्वारपाल काही सामान्य माणसाचे नव्हते ना, विदेही जनकाचे द्वारपाल होते. आणि 3 दिवस तर त्यांनीच चर्चा केली की मी म्हणजे कोण, तुम्ही मी नेमकं कशाला म्हणताय. ही स्वस्वरूपाची चर्चा द्वारपालांसोबत 3 दिवस केली. निरोप पाठवला, मला शिकत काय निरोप पाठवला जनकाकडे. त्यामुळे मी शुक आलो असं निरोप घेऊन कुणीतरी आलं. महाराज जनक म्हणजे त्यांना सांगा की जे सोबत आले ते टाकून द्या, एकटे या. शुकदेव स्वामींचा सोबत काय म्हणजे कमांडर होतं, कमांडर टाकून द्या म्हणजे टाकलंय एवढं सांगा मी शुक आलोय. पुन्हा महाराज जनक म्हणजे त्यांना सांगा एकटे या, एकटे जे सोबत आले ते टाकून द्या. मुक्तांग झाल्यानंतर 4 लोकांची कौपी होती फक्त, ती गमवली काढून फेकून दिली. दिगंबर अवस्थेत झाले आणि म्हणे आपण सांगा मी शुक आलोय. निरोप पाठवला की एकटे जे सोबत आणलंय ना ते टाकून द्या. शुकदेव स्वामींच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर शुकदेव हा मी मोठा अवघड आहे. मी आज लोक एकाच वाक्यात जगतायत, मी आणि माझं. आणि म्हणून सगळे दुःखी एका वाक्यामध्ये महाराज म्हणायचे लोक एका वाक्यात जगत आहे. कोणत्या? माझं तेच खरं आहे का? एका वाक्यावर अवलंबून लोक जगत आहे. कोणत्या वाक्यावर? म्हणजे मानसिकता लोकांची कशी झाली, माझं तेच खरं. आणि माझं तेच खरं या मनस्थितीने जगत आहे म्हणून दुःख होत आहे. आमचे शंकर महाराज म्हणायचे तर दुःख जावंसं वाटत असेल ना तर शब्द तेच राहू द्या, फक्त जर मागे पुढे करा. माझं तेच खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच माझं, ऐकताय तुम्ही? माझं तेच खरं म्हणण्यापेक्षा खरं तेच माझं असं म्हणून जगा, दुःख तुम्हाला दूर होत नाही, संपून जाणार. आम्ही मोठा अवघड आहे. अच्छा क्या हमने किया बरती अनो, अच्छा क्या हमने किया. असं कुठेही मी नाचवलं बरोबर, कुठेही मी नाचवलं. ते लग्न झालंय का म्हणजे थोडी मुलींचं लग्न व्हायचे. जगदंबा माता की जय. तुम्हाला कळतं याचा आपला फार आनंद आहे. वा जगदंबा झालंय का मुलीचं लग्न. 4-6 महिने त्यांनी मागणी बघितली, परत पाठवून दिली तिला आणि मग तो लगेच गेला. आणि तो मुलीच्या बाबा मी पहिलेच म्हटलं होतं तुम्हाला देऊ नका, ते का आपल्याला इथे होते मी पहिलं तुम्ही मी नाचवलं. बरं एखादी चांगलं व्यवस्थित चाललंय लगेच मी तर म्हणतो तुम्हाला कसे मी पहिलंच म्हटलं तुम्हाला चांगले माणसं घ्या. कुठेही असतो एखाद्याचं दिवाळा निघाला मी पुढे विचारायचं, पण कुणाचं दिवाळा जर निघाला म्हणतात लोक काय म्हणतात मी तर पहिलेच म्हटलं होतं
स्पॉट मी कुठेही नाचवत आलो मी त्याचा त्याग जर केला ना याला सोडा सगळ्या समस्या जीवनातल्या संबंध आणि मी माझ्या आईची आठवण विसरणे जयाचे अंतःकरण अर्थात तो सर्वेशी जाणल्यानंतर या मीचा त्याग घडला पाहिजे. व्यासोनारायणाला शुकदेव स्वामींना महाराज जनकांनी निरोप दिला की एकटे या सोबतच्या आपल्या इथे टाकून द्या. 3 दिवस त्यांचा द्वारपालांशी या मीच्या स्वस्वरूपाविषयी संवाद चाललाय. शेवटी शुकदेव स्वामींच्या लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलंय. निरोप दिलाय शुक आलाय म्हणून सांगा आणि मग महाराज जनकांनी स्वागत केले त्यांचा हात दिलाय. जसे शुकदेव स्वामी मिथिलापुरीत गेले ना जनकपुरीत गेले महाराज जनकांकडे गेले त्याच वेळेला नारद मुनी सुद्धा त्या ठिकाणी होते. नारद मुनी दोघांना एका आसनावर बसवला. दोन्ही अधिकार संपन्न आहे. नारद साक्षात ब्रह्मदेवाचे चिरंजीव आहे. मानसपुत्र ब्रह्मदेवाचे देवर्षी आहे आणि शुकदेव स्वामी सुद्धा व्यासो नारायणांचे चिरंजीव आहे. शिवाचा अवतार आहे. आत्मज्ञानी हा थोडासा भाग बदलला पण साक्षात शिवावतार आहे आणि व्यासांचे चिरंजीव आहे. त्यांचा अधिकार फार मोठा आहे. जनकांना प्रश्न पडला की मग अग्रपूजा कोणाची झाली. दोघा आपल्या दरबारात आले ना दोन्ही एकाच अधिकाराचे. आधी पूजा कोणाची करावी. जनक महाराज विचारत असताना जनकांच्या दरबारामध्ये एक साध्वी होती. तिचं नाव गार्गी. ती सुद्धा जीवनमुक्त होती. विवस्त्र अवस्थेमध्ये राहायची. साध्वी होती. निरुपार अवस्थेत राहायची. अवस्त्र नाही. त्या गार्गीला महाराज जनकांनी प्रश्न केला की दोघं एकाच अधिकाराचे या दोघांपैकी पूजन नेमकं कोणाचं करावं. आधी कोणाची पूजा करतो एवढं मला सांगा. गार्गी मंडळी सांगते. गार्गीने अतिशय स्वरूपान वेश धारण केला. म्हणजे अंगावर ते वस्त्र अलंकार वगैरे सगळा परिधान केले. शृंगार केला सगळा. शृंगार समजेल ना मराठीत सांगू. मेकअप दिलवा हाताई वस्त्रालंकार परिधान केले होते आणि जिथे शुकदेव स्वामी नारद मुनी बसले ना त्या दोघांना थोडं सरकायला सांगितलं. दोघांच्या मध्ये जाऊन बसले. गार्गी परीक्षा घ्यायला दोघांच्या मध्ये जशी गाडीवर बसली तसे नारद मुनी गाडी बसल्यावर थोडेसे संकोचले आणि संकोचून नारद मुनी थोडेसे गाडीपासून सुटे झाले. नारद मुनी थोडे सरकले बाजूला. संकोच नारदांच्या अंतर्गत स्त्री आहे बाई आहे आणि ते आपल्या जवळ बसली. नारदांना थोडा संकोच वाढला आणि नारद मुनी थोडे बाजूला झाले. पण शुकदेव स्वामी मात्र आपल्या स्वरूपावर नरनारी वाडे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. शुकदेव स्वामींना वाटतं ही स्त्री आहे हा पुरुष आहे असा भावशुकांचा अंतःकरणात नव्हता. शुकदेव स्वामी सगळ्यांमध्ये परमात्म्याला पाहिजे. जिकडे पाहिजे तिकडे बाई श्री हरी वाचून तुझे नाही. ही स्त्री आहे आणि हा पुरुष आहे असा भावशुकांच्या अंतःकरणात नव्हता. सगळ्यांमध्ये शुकदेव स्वामी सगळ्यांमध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन करायचे. थोडं नारदांच्या अंतःकरणात संकोच निर्माण झाला. स्त्री विषय गार्गी उठली आणि गार्गीने जनकांना सांगितलं महाराज पहिली पूजा शुकदेव स्वामींची करा. शुकदेव भगवान की